नमस्कार, मी प्राध्यापिका रोहिणी निवृत्ती अंकुश, गृहविज्ञान विभाग प्रमुख, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई. मला जागतिक दिनानिमित्त, महिला दिनानिमित्त आपल्याशी संवाद करायला आवडेल. 8 मार्च जागतिक महिला दिन ह्याची संकल्पना कुठून आली तर सुरुवातीला महिलांना मतदानाचे हक्क नव्हते, तेव्हा बिडी कामगारांनी उठाव केला आणि त्यामधून त्यांना हक्क मिळवले गेले. तेव्हापासून पूर्ण जगभर हा दिन महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज हा दिन साजरा करत असताना, मागे वळून पाहत असताना मला असं वाटतं की ज्या संघटनेमुळे आज आपण महिलांना आरक्षण मिळालं 50%, 33%, आणि खरंच हे आरक्षण मिळून महिलांचे प्रश्न सुटलेत का तर 100% सुटले नाहीत. आज वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. कारण की आजही शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला जाणवतं की विविध चर्चासत्र जेव्हा आम्ही आयोजित करतो, राष्ट्रीय स्तरावर असतील, इंटरनॅशनल चर्चासत्र असतील, ते आयोजित करताना देखील महिलांच्या समस्यावर आधारित विविध विषय आपण त्या अनुषंगाने चर्चासत्रासाठी आयोजित करतो. म्हणजेच हे प्रॉब्लेम आजही सुटलेले नाहीत. मग हे सुटायचे असतील तर मला आवाहन करावं वाटतं की सर्व महिलांनी निवडून देत असताना जेव्हा आपण महिला प्रतिनिधींना प्रामुख्याने महिला म्हणून पाठिंबा देतो तर त्या प्रतिनिधींनी खरंच आपले महिलांचे प्रश्न वरच्या लेवलपासून म्हणजे दिल्लीपासून गावांपर्यंत हे सोडवण्यासाठी ज्या निवडून दिलेल्या महिला आहेत आपल्या प्रतिनिधी म्हणून, त्यांनी हे प्रश्न सभागृहात प्रामुख्याने मांडावेत. काही महिला निवडून दिल्यानंतर मांडतात, उदाहरणार्थ नमिताताई मुंदडा, आपल्या समोरचं विधान नाही, आपण आज त्यांना विधानसभेत अनेक प्रश्न मांडताना पाहत आहोत. तसंच खालच्या लेवलला म्हणजे सरपंचाच्या लेवलला देखील सरपंचीबाईंच्या प्रामुख्याने त्या बोलत असताना त्यांच्या मागचे पुरुष बोलतात. हे आपल्याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. कारण की महिला म्हणून मला जे तळमळीनं वाटतं ते माझ्या पुरुषाला वाटेल असं सांगता येत नाही. वास्तव स्वीकारायला आपण जर स्वीकारलं होतं, बरेच प्रश्न आपल्याला घरापासून देखील सोडवताना आपल्या पुरुषांसोबत आपल्याला सल्लामतच किंवा काही वेळेस आपल्याला आपला प्रश्न ठामपणे मांडून सोडवावा लागतो. तर हेच प्रश्न आपल्याला बाहेर देखील असेच आपल्या प्रतिनिधींनी मांडावे असं मला या महिला दिनानिमित्त आवाहन करावंसं वाटतं. माझ्या महिला मैत्रिणींना मी या महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि या दिशेने आपण एक पाऊल पुढे उचलूया असं मी या ठिकाणी आवाहन करते. त्याला जोडून माझा प्रश्न असा होता की जे सध्या तुम्ही म्हणालात की महिलाचे प्रश्न अजून सुटले नाहीत, मात्र सामाजिक क्षेत्रामधून महिला संघटना गायब आहेत, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे जुन्या काळामध्ये शैलाभाभी लोहिया असतील, बाकी इतर राज्यस्तरावर मोठमोठ्या महिलांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या महिला होत्या, मात्र आज कुठेच त्या दिसत नाहीत. महिला संघटना गायब का आहेत? वास्तव थोडंसं याबद्दल मी बोलेल की महिला संघटना कागदावरच्या देखील राहिल्यात का नाही असा प्रश्न आहे. बोटावर मोजण्या इतक्याच महिला संघटना राहिल्यात. त्यासुद्धा आपण जर प्रसारमाध्यमावर बघत असू तर महिलांचं सध्या लक्ष कुठं आहे तर किटी पार्टी, VC पार्टी, महिलांचं एकत्रित करणे, जेवणखाण करणे, मौज मजा करणे, हुरडा पार्टी असं जे दिसून येते. तर हे थोडंसं कुठेतरी थांबून महिलांसाठी संघटन कशा प्रकारे असावं आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपलं संघटन कुठल्या दिशेने जात आहे हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि ज्या महिला संघटना यामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, त्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आपणच त्यामध्ये सहभागी झालं नाही तर हे प्रश्न सुटणारच नाही आहेत. त्यामुळे महिलांना देखील आवाहन मी या ठिकाणी करते की अशा संघटना आपण उभा राहायला पाहिजेत ज्यामुळे आपलं संघटन झालं पाहिजे. तरच ह्या जागतिक दिनाला महत्त्व राहील. जे आपल्याला आज हक्क मिळाले ते फक्त संघटनामुळे मिळाले आहेत आणि संघटना कागदावरच्या देखील आणि अस्तित्वात त्यांचं मिटत चाललंय. तर हे आपण या दृष्टीने देखील आपण नक्कीच विचार करू आणि त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मी स्वतः देखील यासाठी प्रयत्न करेन.